दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा. आणि महालक्ष्मीचे अवतार, या अवतारांचं ही चरित्र मार्कंडेय महर्षींनी देवी महात्म्य या रूपाने सांगितलेलं आहे. मंत्रमय तो ग्रंथ आहे. सप्तशती ग्रंथ म्हणजे मंत्रमय आहे. मार्कंडेय पुराणामध्ये आणि त्याचा उल्लेख आहे. सर्व ही ऋषी मंडळी ईश्वराची आराधना करणं, ईश्वराचं स्वरूप वेगळं वेगळं असेल. देवी रूप आहे, शंकर रूप आहे, विष्णू स्वरूप आहे, गणेश आहे. त्यांचेही अनेक अवतार प्रत्येकाचे झालेले आहेत. त्या सर्वही अवतारांचं चिंतन करणं हा अभ्यास त्यांच्या मनाचा चाललेला आहे. ऋषींच तप करणं, तप शब्दाचे दोन अर्थ आहेत. तप संतापे, कष्ट सहन करणं, उपास तापास वगैरे करणं, एका आसनावर राहणं. वेगळी वेगळी आसन आहे. गरुडासनावर अत्रि महर्षी राहिले होते, 100 वर्ष तपश्चर्यात. हा क्लेश सहन करणं हा एक तप शब्दाचा अर्थ. आणि तप आलोचने, आलोचना म्हणजे चिंतन करणं, विचार करणं. परमेश्वराची अनंत रूप आहे. देवीची सुद्धा कितीतरी रूप आहे, अनेक अवतार आहेत. आणि ते अवतार धारण करून अनेक कर्म केलेली आहेत. पुन्हा तर त्या अवतारांच्या कर्माचा विचार, नावं ही पडलेली आहे. सहस्रनाम ही प्रत्येक देवाची आहे. देवीचं सहस्रनाम आहे, विष्णूंचं आहे, शिवसहस्रनाम आहे, गणेशांचं आहे, सूर्यांचं आहे, सगळ्यांची आहे. त्या नामावरून सुद्धा काही काही चरित्राचा उल्लेख होतो. गुण नाव त्याला म्हणतात, गुणप्रयुक्त नाव. कृष्णांचं नाव दामोदर असं आहे. दामोदर म्हणजे दाम म्हणजे दाव, दाव्याने उदराला ज्याच्या बांधेर आहे तो दामोदर. म्हणजे हे सगळं चरित्र डोळ्यापुढे येते की नाही. दाव्याने कृष्णाला बांधलं, त्याच्या आईनं काय कारण घडलं. तर हे ईश्वराच्या सर्व ही चरित्राचं आलोचना ही नामावरूनही करताय. गोविंद नाव आहे. हेही भगवान श्रीकृष्णांचं गौरव. इंद्राने ज्या वेळेला पाऊस पडायला सुरुवात केली, अहंकारामुळे सगळं हे घडून येईल. गोकुळातल्या लोकांनी आपली पूजा केली नाही, त्या कृष्णाचा ऐकलं यांनी आणि पूजा मोगली, यज्ञ बंद केला. कृष्ण म्हणजे काय, मनुष्य आहे म्हणाले आणि मी देव आहे. त्या अहंकारामुळे द्वेष निर्माण झाला. त्या गोकुळवासी लोकांच्या बद्दल सर्वांचा नाश करण्याकरता पर्जन्यवृष्टी इंद्राने सुरू केली. त्यावेळी गोपाल कृष्णाने गोवर्धन पर्वत धारण करून
सर्व गोकुळाचं संरक्षण केलं. गायी आल्या, गोपाळ आले, गोपी आल्या, सगळ्यांचं संरक्षण. इंद्राचा अहंकार दूर झाला, तो शरण आलेला. कामधेनू माता ही आली, आणखी तिनं सांगितलं तुम्ही होता म्हणून आज आमचं रक्षण झालं म्हणाले गायींचं. आमचे इंद्र तुम्हीच आहात, आम्ही ह्या इंद्र मानत. गायींचा इंद्र, त्या गायींनी आपला इंद्र म्हणजे भगवान गोपाळ कृष्ण नाव दिलेलं आहे. अशी नाव आहे. त्याच्या नावावरून सुद्धा सर्व चरित्र लक्षामध्ये येत आहे. दिव्य चरित्र आहे परमेश्वराचं. तर ते चरित्र चिंतन करणं, त्या नामांचं चिंतन करणं, अवतारांच्या चरित्राचं चिंतन करणं, रूपाचं चिंतन करणं, हाही तपशब्दाचा अर्थ आहे. महर्षी सकाळी उठल्याबरोबर नदी तीरावर जाऊन आपलं तप करायचे. तप म्हणजे आलोचन. सगुण रूप आहे, निर्गुण रूप आहे, आकार धारण केलेलं रूप आहे, निराकार रूप आहे. सगळ्याही रूपाचं चिंतन त्या मनाने करायचं आहे. ईश्वराची रूप आहे आणि त्या चिंतनामध्ये किती काळ गेला हे स्मरणही नाही. ध्यान योग जो म्हटलेला आहे, ध्यान म्हणजे चित्त स्थिर होणं. ध्यानावस्थेमध्ये ध्यान मी करतो आहे अशी थोडी भावना राहते. ध्याता ध्येय आणि ध्यान क्रिया त्रिपुटी शिल्लक आहे. ती जर बंद झाली, केवळ ध्येयाकार चित्त झालेलं आहे, त्याला समाधी म्हणतात. जे ध्येय रूप आहे, स्वरूप आहे, त्याशिवाय चित्त दुसरीकडे जात नाही. शरीराकडं नाही, इंद्रियाकडं नाही. शरीराच्या बाहेर जे काही ममतास्पद आहे, माझं माझं म्हणून जे समजून घेतो आपण, तिकडेही लक्ष जात. ही समाधी आहे, ध्यानाची पुढची अवस्था आहे. तर या ध्यानावस्थेमध्ये मनाने चिंतन म्हणजे तप चाललेलं आहे. ते तप करणारे हे आहे भगवंताच्या अनेक रूपाचं चिंतन करणं. एखाद्या रूपाच्या ठिकाणी चित्त स्थिर करून राहणं. अखंड तेल खाली टाकताना तेलाची धार ही अखंड तुटत नाही. मग ती तेलाची धार जशी अखंड, मध्ये काही खंड नाही, त्याप्रमाणे अखंड एकाच ठिकाणी चित्त सारखं तिथं आहे. त्या चित्तामध्ये तोच एक विषय आहे. विषय तो त्यानुसार झाला नारायण. नारायण अथवा नारायणी कोणतंही स्वरूप, त्या स्वरूपाच्या ठिकाणी चित्त इतकं स्थिर झालेलं आहे की तोच विषय आहे. अखंड चित्ताची धारा, वृत्ती, प्रवाह एकाच विषयासंबंधी आहे. असा एक अभ्यास फार मोठं सुखच बाई. ध्यानाची योग्यता एवढा फार कशी. मनामध्ये आल्याबरोबर सर्व विषय बाजूला करता आले पाहिजेत. मनातल्या आणि एकाग्रता प्राप्त करून घेता आली तर ध्यान सिद्ध होत. ध्रुवाचार्य महाराज यांच्या कानावर बातमी आली की अश्वत्थामा मारला गेला. थांबले, लढाई थांबली. एवढा चांगला मुलगा, पराक्रमी, एकुलता एक मुलगा मारला गेला. धर्मराजाला विचारायचंय. धर्मराजावर फक्त विश्वास, तो असत्य बोलणार नाही ही खात्री आहे.
धर्मराजाकडे त्यांच्या पक्षाकडे जो द्रोणाचार्य किंवा भीष्माचार्यांचा ओढा होता, पांडवांचंही कल्याण झालं पाहिजे असं ते म्हणत होते, पांडव श्रेष्ठ आहे असं स्पष्ट सांगत होते. याचं कारण की केवळ व्यवहारामध्ये आसक्त नाही आहे, ईश्वराबद्दल आणखी भक्ती आहे, आणखी आस्तिक वृत्तीनं राहून अत्यंत गुणी आहे. ईश्वर प्रसाद आपल्यावर झाला पाहिजे असं आपलं वर्तन ठेवलं पाहिजे असं त्यांचा प्रयत्न आहे. म्हणून त्यांच्याकडं दुर्योधनाचे जरी सेनापती किंवा आणखी कार्य करणारे भीष्मद्र होते तरी त्यांचा ओढा इकडं होता. धर्मराज त्यांना बोलवा म्हणाले. त्यांना विचारायचंय मला, अश्वत्थामा मेला का? त्यांनी सांगितलं तर खरं. श्रीकृष्णाने थोडं त्याला सांगितलं आहे, आता तू जर खरं सांगितलंस तर तुम्ही जिवंत कोणी राहणार नाही. आज द्रोणाचार्यांचा शेवटचा दिवस आहे, 5वा दिवस आहे. अश्वत्थामा जिवंत आहे असं जर तू बोलून गेलास तर मग रागा जास्ती लागला. खोटं मुद्दाम या शत्रूने कोणीही जिवंत ठेवायचं आणि त्यांच्याजवळ तशी शक्ती आहे. त्याच्यासारखं अस्त्रज्ञान कोणालाही नाही. वाटेल त्या अस्त्राचा वापर करू तुमचं सर्व सैन्य मारल्याशिवाय ते राहणार नाही. इतक्या लोकांची हत्या हे पाप तुला लागणार आहे, काय करणार तू? खरं असेल ते सांगायचं. खरं असेल ते सांगायचं म्हणजे मग लढाई सुरू कशाला केलीस? राज्य पाहिजे ना तुला, राज्य देणार नाही म्हणून दुर्योधनाने सांगितलं, म्हणून तर लढाईला आरंभ झाला. आणि इथं आता खरं खोट्याचा विचार कसा करायचा? व्यवहारामध्ये पूर्ण सत्य हे कठीण आहे. सत्यही करावं लागतं, असत्यही बोलावं. केव्हाही आणि कुठेही खोटं बोलणार नाही हा नियम शक्य कसा आहे म्हणा. म्हणून अल्पनियम करायचे. या अल्पवच आहे, सत्य हे बोलायचं आहे, पण एकदम महाव्रत घेता येणार नाही संसारी लोकांना. सर्व काळामध्ये सर्व देशामध्ये सत्यच बोलायचं, खोटं बोलायचं एकदम कसं शक्य आहे? वाणीवर तशी सवय तरी आहे का? मनाची तयारी तरी आहे का तितकी? म्हणून अभ्यास करण्याकरता म्हणून आणखी अल्पव्रतही त्यांनी सांगितलं. गुरुवार आहे आज, दत्तात्रेयांचा वार. गुरुवारी खोटं बोलायचं नाही, म्हणजे तेवढं तरी अभ्यास होतो. आश्रमात असेपर्यंत खोटं बोलायचं नाही, म्हणजे बाहेर गेल्यानंतर बोलायचा असा अर्थ नाही आहे, पण सवय लागली पाहिजे. अल्पपण देशाची मर्यादा आणखी कालाची मर्यादा ही ठेवूनच व्रत कोणचंही घेत. तू सत्यव्रती आहेस म्हणाले धर्मराज, पण तुला हे व्रत घेत आहे महाव्रत नाही. अरण्यात राहिला होत असते बरं होते, तिथं सगळी महाव्रत तुला करता आली असते, खोटं बोलायचं नाही काही नाही. बरं सगळ्यांची दुःखामध्ये तुझ्यामुळे पडावं लागलेलं आहे, मरणाच्या दारामध्ये सगळे पडले सापडलेले आहे तुझ्या सत्यनिष्ठे, असं काही त्याने सांगितलं. धर्मराजाचं भाषणही संदिग्ध झालं. त्यामुळे द्रोणाचार्यांच्या मनावर परिणाम झाला आणि त्यांनी शस्त्रसंन्यास केला.
तरी सुद्धा अश्वत्थामा गेला की नाही हे स्वतः आपण समजून घेऊया. म्हणून आसन घालून बसलेल्या ध्यानाचा अभ्यास व्यासंग किती आहे त्यांचा हे लक्षात घेण्यासारखं आहे. सर्व बाजूने लढाई सुरू आहे. धुमश्चक्री चाललेली आहे. वाद्य वाजतायत. आरडा ओरडा चालू आहे. आणि तिथं आसन घालून बसले. चित्त स्थिर केलेलं आहे. आणि संयम ज्याला म्हणतात तळमेकत्व संयम हा योगसूत्रकार सांगताय. धारणा ध्यान आणि समाधी तिन्ही एकत्र. ज्या विषयाच्या ठिकाणी चित्त स्थिर करायचा प्रयत्न चालू आहे, ज्याचं ध्यान सुरू आहे आणि त्या ध्यानाचा परिपाक समाधी अवस्थाही तिथंच त्या ध्येयाकार वृत्त झालेला आहे, त्या पदार्थाचं प्रत्यक्ष ज्ञान होत त्या संयमाने. तो अभ्यास आहे त्याने. बाहेर धनुर्वेदाचा अभ्यास आहे, त्यातही अद्वितीय आहे, अजिंक्य आहे, सगळं आहे. पण हाही अंतर अभ्यासही मोठा आहे की सर्वही विषयापासून मन हे एकाग्र करू शकत होते आणि त्या समाधी अवस्थेमध्ये अश्वत्थामा जिवंत आहे की नाही हे त्यांना पाहायचं आहे. मग ती ऋषी मंडळी आली अंतरिक्षामध्ये. त्यांनी सांगितलं द्रोणाचार्य आता एकूण चित्त तुम्ही काढून घ्या. शेवटचा काळ आलेला आहे, यात आता चित्त ठेवू नका. अश्वत्थामा काय असला काय नसला काय, तुम्हाला काय करायचं तुमच्या हिताचा विचार. मग परमेश्वराचं चिंतन करत असताना धृष्टद्युम्नाने त्यांना नाश केलेला आहे. म्हणजे ध्यानावस्था जी आहे, अंतःकरण हे अत्यंत विशुद्ध झालं पाहिजे. कोणताही मल दोष त्या चित्तामध्ये राहून उपयोग करत. त्याकरता ते सर्व ऋषी नदी तीरावर जाऊन तप करत असायचे. तप म्हणजे चिंतन करणं, ध्येय ध्यान, तप आलोचना करणं. परमेश्वराच्या गुणांचं, कर्माचं, रूपाचं, नामाचं चिंतन करणं, विचार करणं म्हणजे दुसरीकडे चिंतन. संसारी असून संसार मनामध्ये नाही ही स्थिती प्राप्त करून घेतलेली असते. काही अहंकार नाही. अहंकार सुटण्याकरता ईश्वराचं चिंतन झालं पाहिजे. ज्ञानराजांनी सांगितले हे आघवे तोची जाणे. काय ते परमात्मेने म्हणजे सांगताय ज्ञानाला. करणे का न करणे सर्व ही आणखी विश्व चलते निर्णय परमात्मेने. सर्व ही क्रियाशक्ती ही त्या सूत्रात्म्याची परमात्म्याची आहे हे पाहून सांगताय. अनुभव घेऊ. कारण आलोचन सारखंच आहे. चित्ताचा आलोचन, चित्ताचा अभ्यास इतका विलक्षण आहे. आणखी त्या चित्ताची शक्ती इतकी वाढवता येणं शक्य आहे की अदृश्य पदार्थही आणखी चित्ताला समजू शकतात. वाणीचाही तसा अभ्यास होतो. सत्यनिष्ठा ही जर खरी झाली तर सर्व ही कर्माचं फल त्याला आपोआप मिळते. निष्फल कर्म कोणतंही हो, क्रियाफला प्रयत्न. तर त्याकरता अहंकार सोडा म्हणतायत की कर्तृत्व नाही आहे. सर्व ही क्रियाशक्ती, लहान मोठी सर्व ही कर्म ही त्या सूत्रात्मा परमात्म्याकडून चालू आहे. क्रियाशक्ती रूप तोच आहे. मी केलं असं म्हणायचं कसं हा विचार करा तुम्ही. त्या ईश्वर शक्तीचाही विचार करा म्हणजे हा अहंकार कमी होईल. तो अहंकार कमी जोपर्यंत झालेला नाही तोपर्यंत काही नाही. ध्यान नाही, पूजन नाही, काही घडत नाही. प्रत्येक ठिकाणी अहम येणार.
पूजा केलं तरी सुद्धा मी पूजा केली काय? यत करोषी यदशासी यज्जोहोषी तदासी यत यत तपस्सि कौंतेय तत्कुरुष्व मदर्पणम. अर्पण कर म्हणत. क्रिया अर्पण कशा करायच्या? क्रिया काय हातात घेऊन देता येण्यासारखा पदार्थ आहे. कर्म ईश्वरार्पण करणं याचा अर्थ मी करता नाही. निरहंकार वृत्ती झाली पाहिजे प्रत्येक कर्माच्या वेळेला. म्हणजे कर्माची शक्ती ही जन्म मरण ज्याची जी शक्ती आहे त्या कर्मामध्ये ती गेली. तर ही ईश्वरार्पण बुद्धी, निरहंकार होणं हीच ईश्वरार्पण बुद्धी. वस्तुतः कर्तृत्व आपलं नाही आहे हे शास्त्र प्रमाणाने आणखी संत महात्म्यांच्या शब्दावरून आपल्याला कळून येत आहे. त्याप्रमाणे प्रयत्न करून समजून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. बुद्धीला आणखी तो विषय जायचा. कर्तृत्व आपलं नाही. क्रियाशक्ती ही परमेश्वराची आहे हे पक्क समजल्यानंतर अहंकार राहू शकत नाही. आरोप आहे मी करतो असं नुसतं समजून घ्यायचं. तो शेवटपर्यंत अहंकार दुर्योधनाचा केला नाही. पडले त्यांनी सांगितलं आता तरी थांबवा युद्ध. माझ्या सांगण्याचा तुझ्या मनावर काही परिणाम झाला नाही, संपला. याच्या पुढं तरी आनंदाने नाही. अहंकार आहे. अहंकारामुळे मी करू शके. द्रोणाचार्य सेनापती आहे, कर्ण आहे, अमुक आहे, हे सगळे माझ्या इच्छेप्रमाणे वागणारे आहे. ह्या अहंकारामुळे आणखी शेवटी त्याचा विनाश झाला. ईश्वराची शक्ती अदृश्य आहे, पण ईश्वर प्रत्यक्ष अवतार धारण घेऊन आलेला असताना दृश्य रूपामध्ये आलेला आहे. कितीतरी सुकृत आहे. कृष्णावतार झाला, रामावतार झाला, जगदंबेचा महालक्ष्मी अवतार झाला, पण त्याच्या अवताराचं सान्निध्य आहे, दर्शन प्रत्यक्ष होत आहे, तरी सुद्धा अहंकार जाऊ शकत नाही. भगवान गोपाल कृष्णांचं चरित्र किती दिव्य आहे अर्जुनाला माहिती नव्हतं का? विश्वास भक्ती मोठी होती अर्जुनाची. युद्धाला निमंत्रण करण्याकरता गेला अर्जुन. आम्हाला सहाय्य करा आपण प्रार्थना केली. दुर्योधनही गेला होता, पण फक्त बाह्य अंग त्याला बहिरंग वृत्ती होती. कृष्ण हे मोठा शूर आहे, पराक्रमी आहे. तो जर आपल्या पक्षाला मिळाला तर आपल्याला निश्चित विजय आहे. भीष्म द्रोण आहेतच आहे, त्यापैकी एक कृष्ण. एवढी समजून अर्जुनाची बुद्धी निराळी आहे. कृष्ण भगवान परमेश्वर आहे. परमेश्वराची शक्ती मोठी आहे ही श्रद्धा त्याला आहेच नाही. संस्कारही उत्तम आहे. दैवी संपत्ती घेऊन तू जन्माला आलेला आहेस, भगवान स्वतः त्याला सांगतोय. पण अशा स्थितीमध्ये गोपाळ कृष्णाने सांगितलं मी काही लढाईमध्ये हातात शस्त्र घेणार नाही. सल्लागार म्हणून एक गोष्टी सांगेन युक्तीच्या. दुर्योधनाचा विश्वास आणखी कमी झाला. कृष्ण शूर आहे, पराक्रमी आहे, मुत्सद्दी आहे, आणखी अतिशय कार्यकर्ता आहे वगैरे ही जी कल्पना होती तीही राहिली. शस्त्र घेणार नाही म्हणजे काय युद्ध? म्हणजे शस्त्र घेऊन युद्ध करणारा जो आहे त्याचा पराक्रम हा त्याच्या शस्त्रावर अवलंबून आहे, ही भावना आहे. चेतन जो आहे ईश्वर प्रत्यक्ष
ज्ञान संपन्न क्रियाशक्ती ज्ञानशक्ती, ती त्याची क्रियाशक्ती सुद्धा शस्त्र घेतल्यानंतर आहे ही जाणीव आहे दुर्योधनालाच आहे. म्हणजे शस्त्रावर जास्ती विश्वास. हातामध्ये जर शस्त्र घेतलं कृष्णाने तर तो पराक्रम करेल आणि शत्रूंचा पराजय. म्हणजे शस्त्रालाही महत्व दिलं गेलं, कृष्णाचं महत्व कमी झालं. हे सगळं आपल्या मनाने ठरवायचं, बुद्धीनच ठरली. पण अर्जुनाची बुद्धी मात्र कायम आहे. शस्त्र तुम्ही घ्या अगर न घ्या, तुम्ही आमच्या बाजूला बसून राहा. तुमची आणखी दृष्टी असली आमच्याकडं तरी सुद्धा गोष्ट काही शस्त्रावरती, शस्त्राला महत्व नाही. अर्जुन खरा वीर होता. केवळ शस्त्रावर आणखी शौर्य अवलंबून आहे असं नाही आहे, त्याला माहिती आहे. म्हणून कृष्णांचं शौर्य किंवा ज्ञानशक्ती क्रियाशक्ती याच्यावर त्याचा पूर्ण विश्वास आहे. शस्त्र नाही घेतलं तरी चालेल मला, दुर्योधनाला नाही, तो म्हणाला नको. मग त्याला सैन्य दिलं ते. एका व्यक्तीपेक्षा अधिक व्यक्ती, अधिक संख्या असली म्हणजे विजय मिळतो. शस्त्रास्त्र चांगली असली, वापरणाराही चांगला असला म्हणजे विजय मिळतो. अशा सगळ्या वासना, असे सगळे संस्कार मनामध्ये असल्या कारणाने कृष्ण भगवान जरी लोकोत्तर कार्य त्यांनी करून दाखवलेलं आहे, सगळं केलेलं आहे. कार्यामर्दनाच्या वेळेला केवढी शक्ती आहे. कार्यामर्दन झाल्यानंतर गोकुळातल्या लोकांना कृष्णांच्या शक्तीची जाणीव झाली आहे. तोपर्यंत दैत्य मरताय, पूतना मेली, चक्रवात राक्षस मेला, असासो मेला. देवानी आपल्या मुलाला राखलं, आमची मुलांचं संरक्षण देवानी केलं म्हणून देवाचीच प्रार्थना करत बसले. देव तिचं जवळच आहे मारणाला. त्याच्या शक्तीची जाणीव. अर्जुनाची बुद्धी आणखी शुद्ध आहे, पण शुद्ध बुद्धीमध्ये सुद्धा अहंकार केव्हा होईल याचा नियम नाही आहे. तो अहंकार अनेक जन्म पाठीमागो बुद्धीचं स्वरूपच आहे. त्या अहंकारामध्ये सापडलेला जीवात्मा हा ईश्वराचं स्वरूप समोर असलं तरी सुद्धा ओळखू शकत नाही. व ईश्वर दिसत नाही, कशाला मानायचा, काय करायचा, आपली शक्ती कमी केल्यासारखं आहे. उत्साह सगळा आपला जातो. ईश्वर न मानताना आपण प्रयत्न केला पाहिजे वगैरे वगैरे विचार आपण ऐकतो. पण पुन्हा एका वेळेला हे वारंवार अहंकार बाजूला करण्याचं कार्य या संत महात्म्यांचं चाललेलं असतं. देवाचं कार्य हे चालू आहे. अहंकार भक्ताला होऊ नये. अहंकाराचा वावा न राजसा, माझी हा विष्णुदासा भाविका. द्वारकेमध्ये अर्जुन आलेला होता. नेहमी त्यांनी इकडे यावं, यांनी तिकडे जाऊन राहावं चालू होतं. मित्र होते पुढे. एका ब्राह्मण स्त्रीला मुलगा झाला आणि प्राण गेला त्याचा जन्माला आल्याबरोबर. ते मुलाचं प्रेत राजद्वारामध्ये त्याने आणून टाकलं. सगळे दरबार भरलेला आहे, तिथं सगळी मंडळी, उग्रसेना राजा आहे, राम कृष्ण प्रद्युम्न अनिरुद्ध, मोठी मोठी पराक्रमी मंडळी, यादव मंडळी. त्यांनी सांगितलं ब्राह्मणांनी, या ठिकाणी जे राजशासन चाललेलं आहे, हे शासन करते, यांच्या दोषामुळे माझ्या मुलाला मृत्यू आलेला आहे. माझा काही दोष नाही. एक मुलगा गेला, दुसरा गेला, तिसरा गेला. प्रत्येक वेळेला ते प्रेत आणून टाकायचं, त्यांना ताकीद करायची, तुम्ही पाप करता, तुमच्या पापाचं फळ मला भोगावं. माझा मुलगा जातो. बरीच 7-8 मुलं गेली.
एकदा अर्जुन तिथं आलेला होता. अर्जुनाला काय वाटलं, अहंकार आहे, शक्तीही आहे, पराक्रमही आहे. त्यांनी त्या ब्राह्मणाला जाऊन प्रार्थना केली, काय महाराज, आपल्या मुलाचं संरक्षण करणारे इथं कोणी नाही, मी तुमच्या मुलाचं संरक्षण करतो. का घाबरता का? सगळी मंडळी बसलेली आहे, गोपाल कृष्णही बसते. हा बोलतो आहे. तो ब्राह्मण म्हणाला, तू कोण आता नवीन आलेला आहेस, इथं मोठे मोठे पराक्रमी कृष्ण आहे, राम आहे, प्रद्युम्न आहे, आणि आज तू असा अहंकाराने काय बोलतो आहेस? ते जिथं माझ्या मुलाचं रक्षण करू शकत, तू कोण करणार? तो म्हणाला, मी कोण आहे तुम्हाला माहिती नाही का? शंकरांच्या बरोबर मी लढाई केलेली आहे, पाशुपतास्त्र मिळवलेलं. मला काय राम किंवा कृष्ण समजू नका तुम्ही, तोंडावरून बोलतो. अहंकारी मनुष्याला भीती राहत नाही. रामकृष्णांच्या मुखावर बोलायचं, मला काय कृष्ण समजता काय, राम समजता काय? तुमच्या बायकोचा प्रसूती काळ मला बरोबर सांगा, मी येऊन रक्षण कर. बरं आहे बाबा, सांगलं. आणि आला तो, आलाय, प्रसूती काळ जवळ आलेला आहे. अर्जुन गेलेला. अर्जुनाला उत्तम धनु वेदज्ञान चांगलंच आहे. ईश्वराची कृपा आहे, सगळ्या देवांची कृपा आहे, सगळ्या देवांची अस्त्र मिळाली, शंकरांच्या कडून अस्त्र मिळालेलं आहे. द्रोणाचार्य तर प्रसन्नच होते. सगळी अस्त्रविद्या अर्जुनाला दिली. अर्जुनच श्रेष्ठ ठरला पाहिजे, दुसऱ्या कोणालाही श्रेष्ठ होऊ नये अशी त्यांची इच्छा होती. आहे, सामग्री आहे, योग्यता आहे, पण मी योग्य असं तोंडाने सांगणं ही योग्यता आहे. ज्ञान आहे ते. कर्तृत्व आपल्याकडे घेतलं तिथे अज्ञानामध्ये जमा. बलिराजाने 3 पावलं भूमी देण्याचं कबूल केलं. वामनाने आपलं ते स्वरूप प्रगट केलं, विश्वरूप. 2 पावलामध्ये याचं सगळं राज्य, भूलोक, स्वर्गरूप सगळं व्यापून गेलं. आणि त्याने विचारलं, 3रा पाय कुठे ठेवायचा? कबूल केलेस. आता असं कोणाला ब्राह्मणाला विचारता येणार नाही, तुम्ही इतकं कबूल केलं होतं, इतकं का येत नाही, म्हणजे पुन्हा बोलवणंच येणार नाही. पण ते तसे नाही, समर्थ आहे, कबूल केलेलं आहे. 3रा पाय कुठे ठेवायचा? नाही तर चल म्हणाले, बांधून टाकलं. त्यांनी सांगितलं, 3रा पाय ठेवायला माझं शरीर अद्याप शिल्लक आहे ना म्हणे, माझी भूमी दिली म्हणाली, राज्य संपत, माझं मस्तक आहे, मस्तकावर ठेवा 3रा. आता हे दान किती मोठं झालेलं आहे बलिराजाकडून. राज्य तर सगळं गेलंच, शुक्राचार्यांची संमती नाही आहे, हे असं दान करता येत नाही म्हणाले, पण तिने कबूल केले म्हणाले. पण शेवटी आपलं शरीरही अर्पण ज्यांनी केलेलं आहे, आत्मनिवेदन भक्ती ज्याला म्हणतात, ही बलिराजाची मोठी आहे. माझं शरीर घ्या. 3 पावलं भूमी देण्याचं मी संकल्प केला होता, तो संकल्प मी पूर्ण केलाय की नाही केलाय असं सांगा, त्याशिवाय पूर्ण आहे. वामनाचा काय बोलताय? पण त्या बलिराजाची जी स्त्री होती ती किती विवेक संपन्न. बांधून ठेवला बलिराजाला त्या वेळेला. त्या बलीनं प्रार्थना केली, महाराज हे अज्ञानी आहे, आमचे पतिदेव अज्ञानाने बोलत आहे, तुम्हाला दान करायचं
म्हणजे मालकी पाहिजे ना. स्वतःच्या वस्तूचं दान दुसऱ्याला करता येतं. इदं न मम म्हणून ते स्वत्व सोडायचं आहे. स्वत्व पाहिजे ना पूर्वी. दोन पावलं भूमी दिली असं असं म्हणतायत. ही एक चूक आहे. आणि तिसरं पाऊल ठेवण्याला माझं शरीर, माझ्या मस्तकावर पाऊल ठेवा. यांचं शरीर यांनी केले काय? त्या संपूर्ण विश्व जग ज्यांनी निर्माण केलेला आहे तो जगाचा स्वामी आहे. एवढ्याला कळत. विश्वेश्वर म्हणजे स्वतःला समजतं आहे आणि स्वतःच्या शरीरावरच ही स्वामित्व आपलं समजतं आहे. आणि हे शरीर माझं तुम्हाला देतो आणि मी दान केलं असं म्हणा. कोणी सांगितलं दान करा? तुमचीच वस्तू तुम्हाला द्यायची आणि दान केलं म्हणायचं केवढा अज्ञान आहे. याबद्दल याला क्षमा करा. नाही, दान नाही होऊ शकत. क्रीडार्थमात्म नाही जन तेजगत कथन ते स्वाम्यं तत्र कुह्यो परईश परमेश्वरा स्वतः आणखी लीला म्हणून सर्व विश्व सहज ज्यांनी निर्माण केलं असे आपण. परंतु आपल्याला अहंकार नाही आहे. सर्वांच्या कल्याणाकरता आणखी आपण रूप धारण करता, अनेक अवतार धारण करता, अनेक लोकांची कार्य करता, संकटातून निवारण करता. पण काही मी केलं असं काही नाही. आणि तुम्ही निर्माण केलेलं जे काही राज्य म्हणा, शरीर म्हणा, हे माझं समजून मी दान करतो म्हणायचं म्हणजे केवढा अज्ञान आहे. यांचं दान हे काय चांगलं म्हणायचं का? या दानात वास्तविक केवढं दान आहे. सर्वस्व देऊन टाक. विश्वरूप दर्शन होण्याची योग्यता ज्या बलीच्या संकल्पामध्ये सगळं द्यायचाच आहे आणि मागे ते द्यायचं. त्यामुळे विश्वरूप दिसलं. पण त्याच्या स्त्रीला हे पसंत नाही. जोपर्यंत चित्तामध्ये अहंकार आहे, माझं शरीर आहे, माझं राज्य आहे, तोपर्यंत दान होऊ शकत नाही. दान करण्याचा अधिकार कोणालाच नाही. कशाने तुझी देवा पूजा करावी तुकाराम महाराज म्हणतायत ना. काय द्यायचं? तुम्हीच सगळं फुलं बिळं फूल झाडं फळ झाडं सगळं तुम्हीच निर्माण. अहंकार नाही. अभंग अमरवचना केली असं तुकाराम महाराजांना कधीही वाटलं नाही. पण ते अभंगाच्या वह्याच्या इंद्रायणीमध्ये बुडविल्यानंतर मग तिथं बसून राहिले 12 दिवस. आपले अभंग गेले असं त्यांना वाटलं नसेल की नाही. त्यांना तसं वाटलं. मी अभंगाचा करता आहे असा अहंकार तुकाराम महाराजांना कधीही नाही. मग बसवे का? आपुलिया वळे नाही बोलवत सखा कृपावंत वाचा त्याची ही धारणा त्यांची आहे. माझी वाणी नाही आहे. अर्थात ज्याच्या वाणीतून हे अभंग निघालेले आहेत ते अभंग शिल्लक राहिले तर लोकांचं कल्याण होईल ही तळमळ म्हणावं. तुला म्हणे लोकांनी म्हणावं आणि माझी कीर्ती व्हावी असं कसं वाटेल? त्या वाणी माझी नाहीच आहे. विश्वरूपी परमेश्वर आहे. कर्तृत्व त्याचं आहे, माझं कर्तृत्व नाही. भगवान शंकराचार्य महाराजांनी सौंदर्य लहरी नावाचा एक मोठा ग्रंथ केलेला आहे. मंत्रमय आहे. प्रत्येक श्लोक म्हणजे मंत्रात्मक आहे. प्रयोग आहे त्याचे. त्याचं अनुष्ठान केलं म्हणजे तिची फलं प्राप्त होतात. सर्व ग्रंथ लिहून झाल्यानंतर शेवटचा श्लोक त्यांचा आहे. प्रदीप ज्वालाभी दिवस कर नीराजनाविषयी. आई ही रचना माझी नाही आहे. हे स्तोत्र मी केलं असं म्हणू शकत नाही. तसं म्हटलं तर निरांजना लावायची आणखी सूर्य नारायणाला ओवाळायचं काय? हे काय शोभत काय? सूर्याचा प्रकाश केवढा आणि तुमच्या निरंजनाचा काय उपयोग?
सुहासू चंद्रोपर जल लवैही अर्घ्य रचना. चंद्र प्रकाशित झाल्याबरोबर चंद्रकांत मयातून पाझर फुटतो आहे. ते पाणी घ्यायचं आणि चंद्राला अर्पण करायचं आणि मी अर्पण केलं म्हणायचं. हे काय शोभणार? स्वकीय रंभो ही शरीरानेशी सौहित्य करणं. समुद्राच्या जवळ जायचं आणि समुद्राचंच पाणी घेऊन समुद्राला अर्पण करायचं. चांगलं झालं असं समजा. त्याप्रमाणे त्वदीयाभिर्वाग्भिः तव जननी वाचाम स्तुतिरियम्. हे वाग जननी आई, तुझ्याच वाणीनं तुझी स्तुती झाली आहे. आचार्य महाराज जगदंबेचीच वाणी आहे असं सांगताय. तुकाराम महाराज सखा कृपावंत वाचा त्याची म्हणतायत, माझी वाचा नाही आहे. तुकाराम महाराज आणखी शंकराचार्य महाराज समान आहे, ज्ञानी समान आहे. सर्वे ते ज्ञानीन समाहा. सर्वशक्ती आणखी ज्ञानशक्ती क्रियाशक्ती परमेश्वराची आहे, जगदंबेची आहे अशी भावना आचार्य महाराजांची आहे, तुकाराम महाराजांची. ज्ञानामध्ये वैषम्य नाही, ज्ञानी सगळे सारखे आहे. हे न समजल्यामुळे ज्ञानेश्वर महाराजांचं आणखी लेखन उत्तम आहे, शंकराचार्यांचं लेखन कमी दर्जाचं आहे अशा रीतीनं बोलणारे लोक जे आहे हा निष्कारण वादविवाद. ज्ञान म्हणजे काय याची कल्पना नाही आणि साम्य कसं आहे ही पाहायचं नाही आणि श्रद्धा ही श्रद्धा कसं. एकमेकांचा आणखी भेद बुद्धिभेद होतो लोकांचा. तर ही निरहंकार वृत्ती आहे आणि अहंकार गेल्यामुळे ते अभंग वर मिळाले तुकाराम महाराजांना आणि टाकून गेले जेव्हा ह्या पुन्हा मिळाले. तुमचे अभंग आहे, जगाचं कल्याण करण्याकरता तुमची वाणी आहे. तुमच्या वाणीनं माझी तुकारामाची वाणी. ही अशा प्रकारची जी काही स्थिती आहे, अर्जुनाला झालेला अहंकार गेला. अर्जुन त्या ब्राह्मणाच्या ग्रहामध्ये शक्ती आहे, उत्तम आहे, अस्त्रविद्या उत्तम आहे, यात काही वाद नाही आहे, पण अहंकार नको. सर्व शाही बाजूला त्यांनी आणखी पिंजरा तयार केला म्हणून बाणाचा. आत वारा सुद्धा जाऊ नये. त्या बाईला मुलगा झाला आणि मुलगा नाहीसा झाला. इतके दिवस एक मुलगा गेला, मुलाचं शरीर प्रेत तरी राहत होत, शरीरही नाहीस. इतक्या व्यवस्थेतून ब्राह्मण निंदा करायला काय म्हणाले, गप्पा मांडल्यास तू मला काय कृष्ण समजता काय, राम समजता काय, आणि काय केलं ते मुलाचं शरीर सुद्धा नाही म्हणा. हीच का तुझी शक्ती व्यर्थ आणखी अहंकार कशाला दाखव. जाऊ ना सगळीकडं सर्व लोकांमध्ये फिरून आले. दैवी शक्ती ही त्याने मिळविलेली होती, पण तो अहंकार तेवढा जायचा होता, तो जाण्याकरताही होता. सगळीकडे फिरून आला, मुलाचा पत्ता नाही. मग त्यांनी प्रतिज्ञा केली होती, जर तुमच्या मुलाचं रक्षण करण्याची प्रतिज्ञा माझी सफल झाली नाही तर मी अग्नीमध्ये प्रवेश करीन. स्वतःची शक्ती की नुसतीपणाला उपयोग, प्रायश्चित्तही घेतलं पाहिजे. झालं नाही तर माझं चूक झाली, मी राहत नाही जगामध्ये. अग्नी प्रदीप्त केलेला आहे, धनुष्यबाण घेऊन अग्नीमध्ये आता शरीर त्याग करण्याकरता अर्जुन निघालेला. अरे गोपाल कृष्ण खांद्यावर हात ठेवला. काय चाललंय अर्जुना,
प्रल्हादावर काय म्हणा, तुम्हाला काय माहिती नाही काय चाललंय म्हणजे. त्या ब्राह्मणाला मी वचन दिलं होतं की माझी प्रतिज्ञा पूर्ण झाली नाही, आणि एवढंच काम आहे, ब्राह्मणाची मुलं बरी मला सांगायचं नाही. तू आपलं बोलायला मी मला काय राम समजता काय, कृष्ण समजता काय, मी अर्जुन आहे म्हणे. आम्ही गप्प बसलो म्हणाले. सर म्हणा दाखवतो तुला म्हणून. साहजिक शक्ती आहे, आणलेली शक्ती नाही. अहंकाराची शक्ती आणलेली असते, ती टिकत नाहीये. नुसतं म्हणायचं तेवढं आहे, नैसर्गिक शक्ती. आणि आपल्या दिव्य रसातून सप्त समुद्र, सप्त द्वीप, लोकारोक पर्वताच्याही पलीकड आणि त्या महाकालाच्या स्वरूपापर्यंत गेलेले आहे. नमस्कार दोघांनीही केला त्या परमेश्वर स्वरूपाला. तुम्हाला पाहण्याकरता मुलं आणलेली आहेत, म्हणाली घेऊन जावं, लवकर या. ही सगळी मुलं आणली आत्तापर्यंत गेलेली, त्या ब्राह्मणाला घेऊन. त्यावेळेला अर्जुनाच्या मनाची खात्री झाली, अहंकार पूर्ण गेला. यत्किंचित पौरुषम लोके मेने कृष्णानुकंपितम. जगामध्ये जेवढं शौर्य आहे, पराक्रम आहे, पौरुष म्हणून जेवढं आहे, ते कृष्णाच्या अनुकंपेचं फळ आहे. त्याच्या अनुकंपेमुळे सगळं जगातलं कार्य करणारे लोक कर्तृत्व बाळगतात, अभिमान समजतात. तो समजून घेणं बरं नाही, सगळं देवाचं. खरं श्रीकृष्णा स्वरूपाचं ज्ञान त्या वेळेला त्याला झालेलं आहे, पण चमत्कार दाखवावा लागला. चमत्काराशिवाय काय होणार. संत महात्मे सुधारणा करण्याकरता असे चमत्कार लागले. त्यात त्यांना काही स्वतःची कीर्ती झाली पाहिजे हा अभिमान. भिंत चालली, ज्ञानेश्वर महाराज बसलेली भिंत चाललेली आहे. सांगदेव आकाशातून येत आहे, त्याला अभिमान आहे. मी अगदी अंतराळी आहे, वडावर बसलेलो आहे, साप हातात घेतलेला आहे साबूक म्हणून. यांचं नियंत्रण मी करू शकतो, हा अभिमान घेऊन गुरूंच्या दर्शनाला आलेले आहे. आणि इकडं तर भिंत चालायला लागली, सामोरे गेले निवृत्तीनाथांची इच्छा जाऊन. अभिमान बाळगण्यासारखी शक्ती कोणाची आहे हा विचार केला पाहिजे. वाघावर बसून आलं किंवा साप हातात घेतलं, अंतरिक्षातून आलं वगैरे, हे सगळ्या शक्ती आहे, योग सामर्थ्य आहे, ते चेतन आहे. वाघ चेतन आहे, त्याचं नियंत्रण सर्कसवाले सुद्धा करू शकतात. पण दगडा मातीची भिंत, अचेतन भिंत, या भिंतीमध्ये क्रियाशक्ती निर्माण करणारे जे आहे त्यांची शक्ती मोठी आहे. पण यापेक्षाही जास्ती विचार करायचा म्हणजे इतकी मोठी शक्ती सगळी जे विसरून गेलेली आहे, ही मोठी शक्ती. अहंकार बाळगण्यासारखी परिस्थिती असून सुद्धा आपल्या क्रियाशक्तीचा विसर्जनाला पडलेला आहे. याचा अर्थ सर्व ही कर्तृत्व परमेश्वर, आपलं काही नाही आहे. ही पक्की बुद्धी ज्यांची बनवून गेल्यामुळे विसरून जाऊ शकते. मी केलंच नाही काहीच, ही मोठी शक्ती. तर अशा दृष्टीनं चित्तामध्ये जोपर्यंत हे अहंकाराचे विकार आहे तोपर्यंत ध्यान होणार नाही, तप होणार नाही, आलोचना करायचं. ही मंडळी तप करीत, संसाराची आसक्ती नाहीये. सर्व शक्ती त्याची म्हटल्यानंतर आणखी संरक्षण शक्ती त्याची आहे. विश्व निर्माण करणारा संरक्षण करू शकणार, काळजी त्यालाच असणार ना. भाडेकऱ्याला घराची जागेची काळजी असणार किती, तेवढ्या पुरतं राहायचं, सुधारणा झाली काढायचं. पडलं काय किंवा काय झालं त्याला किती काळजी आहे. कारण मालक जो आहे त्याला जास्ती काळजी. पण ही जाणीव चित्तामध्ये उत्पन्न करून देण्याकरता सर्व संत महात्मे प्रयत्न करतायत. ईश्वराकडे लक्ष द्या. जो जे वांछीय तो तेव्हा हो प्राणी जा, तेवढा आत्मविश्वास आहे अंतःकरणामध्ये. दुरिताचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्य बाहू,
जो जे वांशीर तो ते बाहो प्राणी. स्वधर्माचरण झालं पाहिजे आणि दुरितक्षय झाल्याशिवाय स्वधर्माचरण होत नाहीये. जास्ती घोटाळेच होत जातात. अधर्मन धर्मनिजया म्हणते तपसा होता अशी बुद्धी बदलून झाली. माझं बरोबर आहे, काय चूक काय झाली. त्यामुळे इतका विश्वास ठेवणारा, इतका संधी असणारा अर्जुन पण त्यावेळेला उपमंत केला. रामकृष्ण मला समजू नका म्हणाला. आता काय म्हणाय. वसुदेव प्रत्यक्ष मुलगा आहे हा, एवढीच कल्पना. ईश्वर ही भावना नाही. म्हणून कोणीही ही मंडळी आली की त्यांना विचारावं मला संसारातून मुक्त होण्याकरता काही मार्गदर्शन करा, अमुक करा. त्यांना आश्चर्य वाटावर हे ना. प्रत्यक्ष परमेश्वर वैकुंठ लोकातून याच्या करता आलेला, याची सेवा करतो आहे, हातपाय दाबतो आहे, आज्ञा पालन करतो आहे आणि आम्हाला संसारातून मुक्त होण्याचा उपाय सांगा. पण नारद म्हणाले अशीच सन्निकर्षोत्तर मर्त्यानाम अनादरण कारणम. अहंकार का निर्माण होतो, अनादर का होतो. जास्ती सान्निध्य आहे, जास्ती सान्निध्य आहे. वसुदेवाला मुलगाच आहे हा बरा. ईश्वर काय समजायचं. किती लोक उत्तर गोष्टी त्याच्या डोळ्यादेखत घडलेल्या आहेत. कंसाचा नाश केला त्यांनीच पाहिजे, सर्वांची सुटका केली, सगळं त्यांनी पाहिलं पाहिजे. कंसन नागायुत प्राण, 10,000 हत्तीचं सामर्थ्य ज्याच्याजवळ होतं अशा कंसाला एका झटक्यासाठी मारून टाकले, विरोध संपवून टाकले. अहंकाराने केला जाणारा प्रयत्न, हा प्रयत्नवाद शेवटी आणखी समूळ नष्ट होतो. ईश्वर शक्तीपुढं जीवाच्या अहंकाराची शक्ती, जीवाची वैयक्तिक शक्ती किती चालणार. कंसाने काही कमी प्रयत्न केले. 8वा जन्माला येऊच नये, द्रौपदीला आपल्या देवगीला मारायचं ठरविलं. तो मुलगा नाही, मुलगी झाली, मुलगीही निघून गेली आकाशामध्ये. आणि मग सगळे लोक सगळ्यांच्या सांगण्याप्रमाणे जेवढी 10 दिवसाच्या जन्माला आलेली मुलं सगळी मुलं मारायची ठरवलं. म्हणजे मी जिवंत राहिलो पाहिजे. मुलं गेली तरी हे राज्य. परंतु काय उपयोग काय झाला त्याचा. अवतार व्हायचा तो झाला, अनेक दुर्जनांचा संहार झालेला आहे. कार्यानाथ तिथं आणखी गोकुळामध्ये येऊन राहिला, त्यालाही घालवून दिलेलं. इथं राहायचा तुला अधिकार नाही म्हणा. गोविंदखेड भुंजतान नदी, गाई किंवा माणसं यांचा हक्क आहे या पाण्यावरती. पाणी पिऊन जर ते मरायला लागले तर तू इथं राहू शकत. किती विषारी तो नाग आहे, पण काही त्या विषाचा संबंध. कोणीशीही शक्ती ईश्वर शक्ती पुढे कार्य करू शकत नाही ना. ईश्वर भक्ती करणारे, योगाभ्यास करणारे महात्मे त्यांना सुद्धा विषबाधा होत नाही म्हणतात. अग्नीची बाधा नाही, विषाची बाधा नाही, त्या सिद्धी ज्या सांगितलेल्या आहेत त्यांना सुद्धा कोणतीही बाधा होत नाही. मग प्रत्यक्ष ईश्वराला काय बाधा होत. त्या कार्यालाही तिथून त्या डोहातून काढून टाकलेला आहे, शुद्ध पाणी करून टाकलं. गोपी गुबार यांचं संरक्षण करण्याकरता भगवान गोकुळात आले होते अवतार घेऊन. आईला सुद्धा सोडून आलीच. इतकं प्रेम त्या गोपीवरती किंवा यशोदेव नंदावर इतकं प्रेम, तेही प्रेम करत होते. अहंकार नाही, कधीही नाही. आदरभाव कायम आपल्या अंतःकरणामध्ये परमेश्वराबद्दल आदरभाव कायम राहिला पाहिजे. त्याकरता आणखी ज्यांची धडपड झाली आहे त्यांच्याकरता देव येणार नाही. तर ही जी अशा प्रकारची शुद्ध चित्ताची अवस्था आहे, त्यावेळेला ध्यान घडवू शकतो भगवतीचं.
परमेश्वराचं ध्यान आणि ध्यान भूमिका एकदा मिळाल्यानंतर पुढचं काही हे आहे सगळे गोष्ट समाधी अवस्था जर ज्याला प्राप्त झाली त्या समाधी अवस्थेमध्ये कालाचं ज्ञान नाही, देशाचं ज्ञान नाही, देहाचं ज्ञान नाही. संपलं कालच संपला बुद्धीतून. कालच निघून गेल्यानंतर आयुष्य किती किती आहे, आमच्या घरात आहे की नाही, पुढे की नाही, हे कालावर अवलंबून. इतका काळ जायचा आहे, इतक्या काळामध्ये सध्याचा काळ असा आहे, या काळाला इतकं पुरलं पाहिजे. काल ही भूमिकाच नाहीये. त्यामुळे अंतःकरण इतकं मोकळं झालेलं आहे. भीष्माचार्य महाराज उत्तरायण लागल्याबरोबर वाणी बंद करून गोपाळकृष्ण समोर उभे आहेत, त्यांच्याकडे आणखी पाहतायत आणि स्तुती शेवटी इतिमती उपकल्पिता वितृष्णा भगवती सात्वत पुंगवे विभूमी स्वसुख मुपगते क्वचित विहस्तुम प्रकृती मुपेयुषी यद भव प्रवाह. भगवंता आपल्याला माझी बुद्धी मी अर्पण केलेली आहे. मन वितृष्णामती ही मनाचं निरीक्षण आहे सारखं. कोणची वासना आहे काय, कोणचे कामक्रोधाधिक विकाराधिक दोष मनामध्ये आहेत काय, ते काढून टाकायचा प्रयत्न, हाच अभ्यास आहे. भगवत भक्तीचं सहाय्य त्याच्या जोडीला आहे, चरणाचं सहाय्य आहे. आणखी मनाचं निरीक्षण अखंड झालेलं आहे की थोडाही दोष राहू द्यायचा नाही. देवाचं चिंतन करायचं आपल्याला. त्या मनात ते स्थान शुद्ध पाहिजे. जन्मभर ज्यांनी आपल्या मनाचं निरीक्षण केलं, आत्मनिरीक्षण करून मन आणखी शुद्ध केलं, तृष्णा नाही, काहीही वासना नाही मनामध्ये, अशी बुद्धीने आपल्याला अर्पण केली म्हणजे संसार सगळं देऊन टाकलेला आहे. मनाच्या बाजूला होणं, मनापासून बाजूला होणं, मन माझं नाही देवाचं अशी समजून झाली की संसार संपलेला आहे. सर्वत्र अहंकार जोपर्यंत आहे, तादात्म्य जोपर्यंत देहामध्ये आहे, मनामध्ये आहे, इंद्रियामध्ये आहे, तोपर्यंत संसार आहे. असे मोठे अधिकारी महात्मे संसारात राहू पुन्हा आदित्य. भगवान गोपाळ कृष्णानेही भीष्माचार्यांचं मोठं महत्व वर्णन केलेलं आहे. धर्मराजांना सांगितलं, बाबा तेवढी ज्ञानशक्ती, वेदाचं ज्ञान आहे, शास्त्राचं ज्ञान आहे, धनुर्वेदाचं ज्ञान आहे, मंत्रशास्त्राचं ज्ञान आहे, दिव्य ज्ञानशक्ती आहे. तुला जेवढे घ्यायचं ते घे. यांचे 55-56 दिवसाचा भक्त राहिलेले आहे, हे झालं नाही. विचारायचं विचारून घे, जिज्ञासू आहेस तू. यांच्यासारखं ज्ञान कुठेही नाही. हे जाऊ नये सत्यानं सुद्धा. त्या ज्ञानाचा इतका उपयोग झालेला आहे की मनातले सगळे दोष काढून टाकून तृष्णारहित आपली बुद्धी परमेश्वराला अर्पण करून भीष्माचार्य ब्रह्म प्राप्त करून घेतलं त्यांनी. तर अशा रीतीनं शुद्ध चित्ताशिवाय ध्यान होणं शक्य नाही परमेश्वराचं. आणि ध्यान हे स्तव आहे खरं. त्या तपाचा अधिकार प्राप्त होण्याकरता देवानुग्रह पाहिजे, देवीची कृपा पाहिजे, उपासना अखंड झाली पाहिजे. त्या उपासनेच्या योगाने सगळी साधना आपोआप प्राप्त होतात. दोष निवृत्ती होते, गुणप्राप्ती होते, साधनाभ्यासही अखंड चालू राहतो, प्रतिबंध सगळे दूर होतात. हे ईश्वराच्या अनुग्रहाचं कारण आहे. व्यास महर्षी आणि महालक्ष्मीचं स्वरूप अवतार कसे झाले हे क्रमाने आणखी जन्मीच्या राजाला पुढे नेले जाते. करोमि यद्यः सकलं परस्मै नारायण सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणे नमोस्तुते.
जगदम्ब उदयोस्तु उदयोस्तु उदयोस्तु. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद हरिगंबरा.